आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते। खरी सेवा ही निस्वार्थी असते। आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हाच सेवाभाव ठेवून काम करीत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे। भारताच्या सांस्कृतिक वारसाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारघर येथील श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर या इस्कॉन प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। नवी मुंबईमधील खारघर येथील 9 एकर परिसरात वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवी देवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रास्ताविक वस्तू संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश असून विश्व बंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे। यावेळी व्यासपीठावर राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमा मालिनी, इस्कॉन मंदिर मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू आणि खासदार हेमा मालिनी यांनी केले। या प्रसंगी मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आपला भारत देश विलक्षण आणि अद्भुत भूमी असलेला आहे। देश केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला भूमीचा तुकडा नसून जिवंत संस्कृती आणि जिवंत भूमीचे प्रतीक आहे। आपल्या या संस्कृतीचे सार हे अध्यात्म आहे आणि भारताला समजून घेण्यासाठी आधी अध्यात्म स्वीकारले पाहिजे। जगाकडे केवळ भौतिक दृष्टिकोनातून पाहणारे भारताला विविध भाषा आणि प्रांतांचा संग्रह म्हणून पाहता, जेव्हा कोणी त्यांचा आत्मा या सांस्कृतिक जाणीवेशी जोडतो तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने भारत दिसून येतो। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गीतेद्वारे भगवान कृष्णाचे गहन ज्ञान उपलब्ध करून दिले। सरकार सातत्याने नागरिकांच्या कल्याणासाठी काम करीत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले। प्रत्येक घरात शौचालय बांधणे, उज्ज्वला योजनेतून गरीब महिलांना गॅस कनेक्शन देणे, प्रत्येक घरात नळाला पाणी देणे, प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देणे, 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलंय। वयानुसार आणि प्रत्येक बेघर व्यक्तीला पक्की घरे उपलब्ध करून देणे या सर्व कृती या सेवेच्या भावनेने चालतात। सेवेची ही खरी भावना सामाजिक न्याय मिळवून देते आणि खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला। कृष्णा सर्किटच्या माध्यमातून सरकार देशभरातील विविध तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना जोडत आहे। हे सर्किट गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशापर्यंत विस्तारलेले आहे। स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेअंतर्गत या स्थळांचा विकास करण्यात येत असल्याचं सांगून त्यांनी कृष्णा सर्किटशी जोडलेल्या या श्रद्धा केंद्रांमध्ये भक्तांना आणण्यासाठी इस्कॉन मदत करू शकते असे त्यांनी सुचवले। तसेच इस्कॉनला त्यांच्या केंद्राशी संबंधित सर्व भाविकांना भारतातील अशा किमान 5 ठिकाणी भेटी देण्यास प्रोत्साहित करण्याचं आवाहन केलंय। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्कॉन मंदिराचे मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू यांनी केले। या कार्यक्रमास इस्कॉन मंदिराचे सदस्य, प्रसिद्ध आध्यात्मिक नेते आणि संत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट AS मराठी न्यूज, सनी चाफेकर, शहर प्रतिनिधी, भांडूप। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.